विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. प्रचाराचा नारळ देखील फुटलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार पक्षाच्या माध्यमातून किंवा समविचारी पक्षाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला नवीन चेहरा देण्याचे काही संकेत आहेत का? एक नवीन आमदार निवडून देण्याच्या दृष्टीनं आपण काही पाऊल उचललंय का? समविचारी पक्ष आणि अजितदादा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊन निवडूनच आणू. कारण उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही ताकद देऊन 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. दादांबरोबर, अजितदादांबरोबर सध्याला नवयुवक वर्ग आहे, महिला वर्ग आहे, युवती वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे आणि हे सर्व व्यापारी वर्ग आहे. आणि हे सर्व दादाला बळकट करण्यासाठी, दादाच्या विचारांचा आमदार आणण्यासाठी प्रयत्न करतील. आमदार मिळाला पुरंदर तालुक्याला तर नक्कीच पुरंदर तालुक्याची कायापालट होईल आणि दादाशिवाय पुरंदर तालुक्याला पर्याय नाही. नमस्कार, आपण पाहत आहात संगनायक न्यूज. आज आपण पुरंदर तालुक्यात आलेलो आहोत. पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे. तर आज आपण माजी नगराध्यक्ष अविनाशजी भालेराव यांच्यासोबत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. जय भीम, जय भारत. मी जेजुरी नगर परिषद माजी नगराध्यक्ष अविनाश सुंदरलाल भालेराव. सध्या मी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आहे. भालेराव सर, आपण जेजुरी नगर परिषदचे नगराध्यक्ष असताना आपली कारकीर्द कशी होती किंवा आपण कशा स्वरूपामध्ये नगराध्यक्ष असताना कशा प्रकारे आपण कामगिरी बजावलेली आहे ते आमच्या संगनायक न्यूजच्या प्रेक्षकांना सांगा. जवळपास 135 वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमाच्यामुळं मला आहे ना नगराध्यक्ष होता आलं. शिक्षण वगैरे जरी सगळे असले तरी बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं. आणि ते सोनं करत असताना सामाजिक न्यायाचं भान ठेवून गटारे, बंदिस्त गटारे, पाण्याचे प्रश्न सोडले, प्लॅस्टिक बंदी सगळ्यात मोठा मी तो राबवलेला माझ्या कारकिर्दीतला प्रयोग सक्सेस झाला. जेजुरीमध्ये स्वच्छता विभागाला हायटेक केलं आणि यंत्रणा ओला सुका कचरा याचं नियोजन करून दिलं. बऱ्याचशा स्वच्छता कामगारांवरती पण लक्ष केंद्रित केलं. त्यांच्याही स्वच्छतेकडे जास्त प्रभावितपणे लक्ष देण्यात यावं असं नियोजन केलं. जेजुरीत जो पाण्याचा जो गंभीर प्रश्न होता तो मार्गी लावला. मांडके डोहावरून जे पाणी येतं जेजुरीसाठी त्या पाईपलाईन सारखी फुटत होती. तर ते पाणी पाईपलाईनचं नियोजन मी परफेक्ट करून दिलं आणि कुठल्याही प्रकारे दुष्काळातही जेजुरकरांना असा पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही. मंदिरात भाविकांची येणारी गर्दी ते पाहता पार्किंगची व्यवस्था, ह्या जेजुरीमध्ये पार्किंगची व्यवस्थाचं शॉर्टेज होतं, विस्कळीतपणा होता, तो नियोजित केला. भाजी मंडईचं काम व्यवस्थित केलं आणि त्या माध्यमातून लोकांना सुटसुटीत दिला. सगळ्यात महत्त्वाचा रविवारचा बाजार बंद करून, रविवारची फार गर्दी होत होती, अनेक अडचणी येत होत्या, रस्त्याच्या अडचणी, ट्रॅफिकच्या अडचणी, पोलिसांवरती व्यतिरिक्त दबाव येत होता. त्यामुळे ते नियोजन केलं. पहिल्यांदा कलेक्टर साहेबांना मी एक निवेदन देऊन रविवारचा बाजार बंद करून तो गुरुवारी चालू केला. पॉप्युलेशन ह्याचं पाहता सगळ्यांचं नियोजन परफेक्ट झालं आणि त्या नियोजनातून देवस्थानचाही लोड कमी झाला आणि भावी भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आलं, गावात व्यवस्थित फिरता येतं आणि त्यामुळं चोऱ्यांचं प्रमाण कमी झालं. बऱ्याचशा गोष्टींचं एक सुरळीतपणा आला. माझ्याकडं बाबासाहेबांचं संविधान हातात असल्यामुळे शासकीय कामात काही कुठला अडचण आली नाही आणि परफेक्ट कामं माझ्याकडनं झाली आणि त्या नियोजनाचा सर्व बहुजनांना उपयोग झाला हे मला समजलं आणि समस्त महाराष्ट्रातील येणाऱ्या भावी भक्तांनाही त्या नियोजनाचा उपयोग झाला आणि त्या माध्यमातून माझं कौतुक झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी मला बोलून मला शाबासकीची थाप दिली. मला समाधान वाटतं की मी माझ्या जेजुरकरांसाठी आणि अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीसाठी भरपूर कामं केली आणि ही कामं करताना मला किंचितही मात्र असा त्रास झाला नाही किंवा एक्स्ट्रा असं स्ट्रगल करता आला नाही. कारण का माझ्या पाठीमागे जे नेतृत्व होतं ते खमकं नेतृत्व असल्यामुळे अजितदादांच्या माध्यमातून मला ती कामं करण्याला सोपं झालं. मी नगराध्यक्ष असताना स्ट्रीट लाईटचे काम केले, बंदिस्त गटारे केली,
दलित योजनेअंतर्गत गल्ली बोळातली सर्व कामं केले. मग ब्लॉक टाकायचं काम असू, काँक्रीटचं काम असू, गोरगरिबांच्या घरात साधी पायरी होत नव्हती, त्याही कामं केली मी व्यवस्थित. आणि एक न्याय द्यायचा तर प्रत्येक गोष्टीने काम. फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आणल्या. प्रथमतः एक गाडी होती, पण ती नादुरुस्त होती. त्यामुळे एका वेळेस मी 2 गाड्या घेऊन आलो, मुंबईवरून आणल्या त्या आणि जेजुरीकरांच्या सेवेसाठी ठेवल्या. सर्वात महत्त्वाचे, कुठेही आग लागली तरी त्या तात्काळ रुजू होतात कामात. आणि मी त्याही जोमाने काम करत होतो त्यावेळेस आणि आजही मी त्याच जोमाने जनतेची सेवा करतो आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात मी कामही करतोय. आणि ते काम करत असताना मला आनंद होतो आणि अभिमान वाटतो माझा, की बाबा चला ठीक आहे, मी काहीतरी जनतेच्या उपयोगाला येतो. ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, त्या जनतेसाठी मी प्रामाणिकपणे कामं करतोय. कडे आडे-आडे अडचणीला दाखले द्या, कुणाचे काय शिल्लक कामं असतात हो लोकांची, बाकी काही नाही. तीही कामं मार्गी लावली, की असं नाही म्हणलं की मी नगराध्यक्ष, मी कसं कामं करू त्यांची. मी स्वतः ग्रास लेव्हलला, ग्राउंड लेव्हलला उतरून सर्व जनतेची कामं केलेली आहेत आणि आजही करत आहे. आणि माझ्या कामाच्या कुठलाही असा संकुचितपणा नसतो, की बाबा मी नगराध्यक्ष, मी का पळावं नाही. तर मी प्रथम नागरिक या नात्याने जेजूरकरांच्या मदतीला आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी धावतच असतो मी. कारण का हे जेजुरी 12 बलुतेदारांची आहे. इथं सर्व धर्मसमभाव आहे. त्यामुळे इथला आनंदी वातावरण मला तर वाटतं तालुक्यात कुठे नाही. परंतु असंच वातावरण तालुक्याच्या गावागावात आणि मोठमोठ्या शहरात तयार होईल, अशी मी शुभेच्छा खंडेराय चरणी प्रार्थना करतो. आणि भालराव साहेब, आपण सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षासोबत काम करत आहात. तर हा पक्ष आपण का निवडला आहे, किंवा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आहेत. तर या पक्षाबद्दल किंवा या नेतृत्वाबद्दल आपण काय सांगाल? माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व सांगायला आता घराघरात माहिती आहे लोकांना. आता मी काय वेगळं सांगणार. पण मी अजितदादा जवळनं पाहिलेलं आहे, ते मी सांगतो आणि त्यामुळेच मी अजितदादांचं काम जोराने करतोय. दिलेला शब्द पाळणारा असा हा अजितदादा आहे. आणि दादा बोलतो तसंच दादा करतो. दादाचे हात बळकट करणार. आणि माझी अपेक्षा आहे की दादानी मुख्यमंत्री व्हावं. दादानी उपमुख्यमंत्री पद भोगलेले, दादा पालकमंत्री राहिले, दादा अर्थमंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला नेता आहे. जसं बोलल तसं करल. कामाची पद्धत अशी सुपेरियर आहे. सकाळी जर 5ला चालू केलं तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत दादा काम करतो. आणि अहोरात्र स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी काम करतो. आणि असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभल, हे आनंददायी गोष्ट आहे. आणि या नेतृत्वापाठी मग मी का नाही काम करावं. नवीन जोश तयार करून देतोय. असं नेतृत्व जर असेल तर महाराष्ट्र सुफलम सुजलम झाल्याशिवाय राहणार नाही. अजितदादा हे नेतृत्व असं आहे की सर्वसामान्यांना बाजूला, बहुजनांना बरोबर घेऊन चालणार आहे. कुठलाही जाती धर्मीविषयी द्वेष न ठेवणार आहे आणि फट दिशेने काम करणार. कुणीही येऊ द्या त्यांच्याकडे, काम मार्गी लावतात. आणि जर होणार नसेल तर तसंही स्पष्ट सांगणार. असं अजितदादाचं नेतृत्व असल्यामुळं मला माझ्या नेत्याचा, अजितदादांचा फार अभिमान वाटतो. अजितदादाला माझा मोठा भाऊ समजतो आणि माझ्या मोठ्या भावाच्या हाताखाली काम करायला मला आनंदाने आवडतं. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जेजुरी 450 कोटी रुपयाचे काम आणलेले आहेत. मंदिर विकास आराखड्यामार्फत आणि वीर धरणातून पाण्याचेही नियोजन केलेलं आहे. साधारण सासवडमध्येही केलेलं आहे. पुरंदर तालुक्यात आणि जेजुरी पंचक्रोशीत दादांचे काम MIDCच्या माध्यमातून फार जोरात चाललेलं आहे. आपल्या विचाराचा जर आमदार आला किंवा मी दिलेला जर आमदार आला तर इथं नक्कीच सुफलम सुजलम मी करून टाकेल. पुरंदरचं कायापालट माझ्याशिवाय कोणच करू शकत नाही, हे दादांची ग्वाही आहे मला. आणि त्यासाठी मी दादांबरोबर ठाम राहणार आहे. कारण का दादा हा बोलतो तसंच करतो, की दादा नवीन आणि होतकरू असं नेतृत्व देतील आणि नवीन चेहरा या पुरंदर तालुकावासियांना पाहायला मिळेल आणि त्या माध्यमातून पुरंदरवासियांचा विकास होईल. आज आपल्यासोबत होते जेजुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाशजी भालेराव, की जे एक बौद्ध समाजाचे आहेत. आणि या समाजाला अर्थात अविनाशजी भालेराव यांना 135 वर्षानंतर जेजुरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आणि तो मान अजितदादा पवारांच्या माध्यमातून मिळाला असं भालेराव साहेब सांगतात. माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव साहेबांना वाटतं की या तालुक्याचा आमदार अजितदादा पवार पक्षाचा होईल, असा त्यांना एक सार्थ विश्वास वाटतो. किंवा जनता ठरवेल आमदार कोण होणार आहे. या अनुषंगाने येत्या विधानसभेला सर्व जनता सामोरी जाणार आहे, मतदार सामोरे जाणार आहेत आणि पुरंदर तालुक्याचा आमदार कोण होईल हे जनता जनार्दन ठरवणारच आहे. आपल्या संगनायक न्यूज चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भालराव साहेब, आपण आजच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल संगनायक न्यूजकडून आपले मनापासून आभार. धन्यवाद.